Student, I am Professor Sneha Sangha from SPM Polytechnic College, Kumte. Today we are going to learn what is the concept of charge. We have started second chapter. Now we are going to see the concept of charge. What is charge? जर तुम्हाला चार्ज म्हणजे काय ह्याचं उत्तर हवं असेल तर अगोदर आपल्याला झूम आउट पासून झूम इन करत आपण आपल्या गॅलेक्सीमध्ये काय होत आहे ते पाहूयात. आपल्या गॅलेक्सीपासून एका खूप स्मॉलेस्ट पॉइंट आपण झूम इन केला तर तिथं आपल्याला आपलं सोलार सिस्टीम तर आपल्या सोलार सिस्टीममध्ये प्लॅनेट्स हे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहेत आणि हे प्लॅनेट्स एका ठराविक ऑर्बिटमध्ये कंटिन्यूली फिरत आहेत. सेम तसंच ॲटममध्ये. आता ॲटम म्हणजे काय? ॲटम हे मॅटरपासून बनलेला असतो. मॅटर म्हणजे काय? सॉलिड, लिक्विड, गॅस हे काय आहेत? मॅटर आहेत. ह्याला मास आणि ठराविक स्पेस असतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटीज बघणार आहोत. जर आपल्यापैकी कोणाला ॲटम आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं असतं आणि ते काय आहे माहीत नसेल तर ॲटलिस्ट आपल्याला प्लॅनेटरी सिस्टीम तरी माहीत आहे. त्याच्यानुसार आपण जाणून घेऊयात की ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतो. हे ऑलमोस्ट सेम आहे. तर ते कसं पाहूयात. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितले की कुठलाही ऑब्जेक्ट तुम्ही घ्या तर त्याला खूप झूम इन केल्यावर तिथे आपल्याला मॉलिक्यूल लेवलपासून ते ॲटॉमिक लेवलपर्यंत आपल्याला एक फिजिक्स स्ट्रक्चर दिसत आहे बघा. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. हे आपण डायरेक्टली डोळ्यांनी पाहू शकत नाही. हे आपण स्कॅनिंग, टनेलिंग आणि मायक्रोस्कोपिक लेवललाच बघू शकतो. तर हे जवळजवळ जे आपल्याला दिसत आहेत ते ॲटम्स आहेत. तर एक्झॅक्टली ॲटम्स काय असतो त्यातलं आतलं स्ट्रक्चर तर आपण बघूच शकत नाही. तर हे पॉसिबल कसं झालं? सायंटिस्टने रेज पास करून काही एक्सपेरिमेंट मांडून आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चरचं प्रॉपर वे कळाला. अकॉर्डिंग टू द बोर मॉडेल, बोरच्या प्लॅनेटरी मॉडेलनुसार आपण इथे डायग्राममध्ये बघू शकता. इथं 2D मॉडेल आहे. तर सेंटर हे सन आहे आणि त्याच्या भोवती प्लॅनेट जसं फिरत आहेत तसाच हे प्लॅनेट्स इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. सेम असंच सेंटरमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन म्हणजेच न्यूक्लियस असून त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स हे भोवताली इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. इलेक्ट्रॉन हे सिम्पली पार्टिकल नसून हे कधीकधी वेव्हसारखं पण बिहेव करतात. तर वेव्ह पार्टिकल ऑफ ड्युॲलिटी इलेक्ट्रॉन्स हे काय असतं? आता ऑर्बिट्स म्हणजे काय? हे ऑर्बिटल कसं आलं? जेव्हा पार्टिकल कन्सिडर करत असताना काय होतो आणि वेव्ह कन्सिडर करत असताना त्याचे क्वांटम नंबर्स काय होतात? सगळे आपण डिटेल्स पुढे जाऊन पाहणार आहोत. आज आपण सिम्पली कन्सेप्ट ऑफ चार्ज म्हणजे काय एवढंच पाहणार आहोत. चला तर मग आता आपण एक स्मॉल ॲक्टिव्हिटी घेऊयात. त्याच्याने तुम्हाला आयडिया मिळेल. एक बलून घ्या, ते हँग करा आणि आता एक प्लास्टिक रॉड घ्या, त्याला वुलन क्लॉथने कंटिन्यू रब करा. हे जे रब केलेलं पाईप आहे हे आता आपण बलूनच्या जवळ घेऊ. इथं तुम्हाला काय दिसतंय? इथं बलून हे पाईपला चिटकताना तुम्हाला दिसतंय बघा. तर हे का होतं? इथं डेव्हलपमेंट चार्जेस होतात. इथं चार्जेसचं डेव्हलपमेंट झाल्यामुळे पाईपला बलून चिटकतो. तर हे चार्जेस कसे पाईपमध्ये डेव्हलप होतात? तुम्ही अजून एक एक्सपेरिमेंट पण स्कूल लेवलमध्ये बघितला असाल. तर कागदाचे तुकडे जेव्हा तुम्ही कंगवा रब करून तिथं जवळ आणाल तर ते तुकडे येऊन कोंबला म्हणजेच कंगवाला चिटकतात. तर ह्याचं उत्तर काय आहे? ह्याच्या अगोदर आपण मॅटर म्हणजे काय बघूया. मॅटरचं फंडामेंटल युनिट म्हणजे काय बघूया. जेव्हा तुम्ही पाईपला झूम इन कराल तर तुम्हाला कळून येईल की ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतात. आता आपण एक ॲटमला पाहूया. तर प्रत्येक ॲटमला इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. अजून डीपली बघायला गेलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्लस नंबर ऑफ प्रोटॉन्स हे सेम असतात. इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात आणि प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. तर
तर आता आपण न्यूट्रल कशाला म्हणायचं? जेव्हा तिथे नेट चार्ज हे 0 असतं त्याला आपण न्यूट्रल ॲटम असं म्हणतो. सपोज आपण एका ॲटममध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲड केले, तर आता पण ह्याला न्यूट्रल ॲटम म्हणायचं का? नाही. इथे इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत ॲज कम्पेअर टू प्रोटॉन्स, मग ह्याला नेगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट असं म्हणायचं. मग आता आपण पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट हे कधी म्हणायचं? बरोबर आहे, इलेक्ट्रॉन्स हे कमी असतात ॲज कम्पेअर टू प्रोटॉन्स, त्याला पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असं म्हणायचं, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज ॲटम असं म्हणू. आता आपण इलेक्ट्रॉनच ॲड आणि रिमूव्ह का करायला लागलो? कारण इलेक्ट्रॉनच आपल्याला ॲड आणि रिमूव्ह करता येतात. असंच सेम आपल्याला प्रोटॉनसोबत करता येतं का? नाही, कारण प्रोटॉन्स हे इममोबाईल आहेत, ते आपल्याला रिमूव्ह आणि ॲड करता येत नाही. कळते का इथं काय होत आहे? ॲटम्स हे नॉर बी क्रिएटेड अँड नॉर बी डिस्ट्रॉयड. आपल्याला तर माहिती आहे की ॲटम हे आपण स्वतः क्रिएट करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. फक्त आपण वन पॉईंट टू द अनदर पॉईंटपर्यंत, वन सिस्टीम टू द अनदर सिस्टीमपर्यंत ट्रान्सफर करू शकतो. पाईप आणि वुलन क्लॉथमध्ये न्यूट्रल ऑब्जेक्ट आहे. सपोज जेव्हा आपण पाईपने वुलनला रब करू तर तिथे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. कशामध्ये? पाईपमध्ये. वुलन क्लॉथपासून इलेक्ट्रॉन्स हे पाईपमध्ये ट्रान्सफर होतात. मग काय होईल? इलेक्ट्रॉन्स हे पाईपमध्ये जास्त होतात, म्हणजे मोर इलेक्ट्रॉन्स हे पाईपमध्ये असल्यामुळे हे नेगेटिव्हली चार्ज होतो आणि वुलन क्लॉथमध्ये प्रोटॉन्स हे जास्त होतात, त्यामुळे हे झालं पॉझिटिव्हली चार्ज. मग हे दोन्ही ऑब्जेक्ट आता न्यूट्रल आहेत का? नाही. जेव्हा दोन ऑब्जेक्ट आपण एकमेकांशी रब करतो तर तिथे एका पॉईंटला पॉझिटिव्ह चार्ज ॲक्ट होतो आणि दुसरीकडे नेगेटिव्ह चार्ज ॲक्ट होतो. सपोज ॲम्बर आणि सिल्क एक्झाम्पल घेतलो. ॲम्बर हे पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि सिल्क हे नेगेटिव्हली चार्ज होतो. आणि जेव्हा ग्लास रॉड आणि सिल्कवरती आपण रब केलं तर ग्लासवरती पॉझिटिव्ह चार्ज ॲक्ट होतो आणि सिल्कवरती नेगेटिव्ह चार्ज. तसेच कोंब आणि हेअरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज ॲक्ट होतो, कंगव्यावरती नेगेटिव्ह चार्ज ॲक्ट होतो. आता ओव्हरऑल सांगायचं म्हणजे ऑब्जेक्ट हे चार्ज कधी होतो? जेव्हा दोन ऑब्जेक्ट आपण एकमेकांशी रब करतो त्यातले इलेक्ट्रॉन्सचा एक्सचेंज होतो, म्हणजेच तिथे चार्ज ॲक्ट होतो. पॉझिटिव्ह चार्ज एकाला आणि दुसऱ्याला नेगेटिव्ह चार्ज. आता आपण अजून एक एक्सपेरिमेंट बघूया. दोन बलून्स घेऊयात, त्याला वुलन क्लॉथने आपण रब करूयात दोघींना. तर इथे काय होतो? इथं रिपल्शन होतो. एकमेकांशी दोन बलून्स लांब जातात. आता आपण एका बलूनला वुलन क्लॉथने रब करूयात आणि दुसऱ्याला प्लास्टिकच्या क्लॉथने रब करायचा. आता दोन बलून्समध्ये काय होत आहे? तुम्हाला इथं अट्रॅक्शन होत असलेलं दिसेल. फर्स्ट केसमध्ये काय होत होता? दोन बलूनमध्ये रिपल्शन होत होता आणि सेकंड केसमध्ये अट्रॅक्शन होत होता. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय कळतं की बलून्समध्ये चार्जेस ॲक्ट होतात. बरोबर आहे की नाही? फर्स्ट केसमध्ये पण जेव्हा प्लास्टिक जवळ आणत होता तर तिथे डिफरंट काइंड ऑफ चार्जेस ॲक्ट होत होते. पहिल्या केसमध्ये आपण पाहिलो की बॅलून आणि पाईप जेव्हा रब केलो तर तिथे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचं कमी जास्त होणे म्हणजेच तिथे चार्ज हे ॲक्ट होत असतात. तर लाईक चार्जेस हे एकमेकांशी रिपेल होत असतात आणि अनलाईक चार्जेस हे एकमेकांशी अट्रॅक्ट होत असतात. तर दोन बलूनला सेम फॅब्रिकने जेव्हा आपण रब करू तर तिथे रिपेल होतो आणि डिफरंट फॅब्रिकने आपण रब करू तर तिथे अट्रॅक्ट होतो. सेम तसेच मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. तुम्हाला माहिती आहे की साऊथ आणि नॉर्थ पोल असतात. जेव्हा नॉर्थ आणि नॉर्थ हे लाईक फोर्सेस असतात तिथे रिपल्शन होतो आणि जेव्हा नॉर्थ आणि साऊथ असतो तिथे अट्रॅक्शन फील्ड तयार होतो. कळते आपल्याला इथंपर्यंत? तर आपण चार्ज बॉडी कधी म्हणायचं? जेव्हा त्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉनचा गेन किंवा लूज होतो, त्या इलेक्ट्रिसिटीला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आपण म्हणायचा. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीला आपण स्टॅटिक हा शब्द कशाला यूज करायचा? कारण बॉडीमधले इलेक्ट्रॉन्स हे देवाणघेवाण होतात.
म्हणजे एक्सचेंज होतो. इथे इलेक्ट्रॉन्स मूव्ह नाही होत, त्यामुळे आपण ह्याला स्टॅटिक असं म्हणायचं. आता आपण ह्या सगळ्यांचा रिकेप एकदा बघूया. फर्स्ट, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह चार्ज असतात आणि प्रोटॉन्स हे पॉझिटिव्ह चार्ज असतात. जेव्हा आपण दोन वस्तू रब करू तिथं इलेक्ट्रॉन्स एक्सचेंज होतात. लाईक चार्जेस हे रिपेल होतात आणि अनलाईक चार्जेस हे अट्रॅक्ट होतात. चौथा, सिल्क क्लॉथला ग्लास रॉडने रब केल्यावर तिथं ॲक्वायर चार्ज होतो, त्याला एक कन्व्हेन्शन आपण म्हणू. पाचवा, चार्जेस मूव्ह होण्यासाठी एक्सटर्नल फोर्सची गरज लागत नाही, म्हणजे तिथं फक्त देवाणघेवाण जेव्हा होतो त्या फेनॉमेनाला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणतो. आपल्या आजूबाजूला जे काही इंटरेस्टिंग थिंग घडत असतात त्यामधला एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी पण आहे. तुम्हाला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय कळालंच असेल.